तर रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा हा कायम असल्याची प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे। किरण सामंतांनी माघार घेण्यासंदर्भातलं ट्विट हे आता डिलीट केलेलं आहे। किरण सामंतांची आम्ही समजूत काढली असं उदय सामंतांनी सांगितलंय। आजही शिवसेना भाजपचा तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत। त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे। शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे। ह्या सगळ्याच म्हणजे आता तरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेच्या तुम्ही विचारलं आणि सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत। दीपक सावंतसाहेब माजी मंत्री, तर ताई देखील मुंबईमध्ये आहेत, कोकणातल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्याच्यामुळे दुमत असण्याचं काही कारण नाही। कार्यकर्त्यांची भावना, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट आमची बैठक झाल्यानंतर आता आहे का मला माहित नाही, ट्विट काढले ते काढलं ना। तेच सांगितलं 10 वाजता ते त्यांनी केलं होतं ट्विट। त्याच्यानंतर आमची बैठक झाली, माझी व्हीसी देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे, परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं, माझे मोठे बंधू असले तरी। आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं